मित्रांनो, पोलिसांना सुरुवातीला वाटतं की ही फक्त एका मुलीवर झालेला रेप आणि मर्डर केस आहे, पण खरं सत्य यापेक्षा खूपच भयानक असतं. स्टोरीमध्ये दाखवले एक जर्नलिस्ट मुलगी जी आपले जॉब सोडून एका कपल सोबत नवीन काम सुरू करणार असते. दुसऱ्याच दिवशी तिला समजतं की ज्या कपल सोबत ती काम करणार असते त्या कपलचा खून झाला आहे. पोलीस या केसकडे फारसं लक्ष देत नाहीत, त्यामुळे स्वतःच पुरावे गोळा करायला सुरुवात करते आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न करते. पण जसं जसं ती सत्याच्या जवळ पोहोचते तसं अनेक धक्कादायक सिक्रेट्स समोर येऊन लागतात, जे तुम्हाला विचार करायला भाग पाडतील. तिला कळतं की या मर्डर मागे एक प्रॉपर प्लॅनिंग आहे आणि हे काम एका सिरियल किलरचं आहे, जो याआधी अनेक मुलींचे खून करून गेला आहे. पण तो प्रत्येक मर्डर नंतर एक पुरावा तिथे सोडून जातो. पण तो असं का करतो, त्यामागचं खरं कारण काय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला मूवी पाहावी लागेल. आता या मूवीमध्ये खरी मजा तेव्हा येते जेव्हा ती जर्नलिस्ट किलरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि जेव्हा खरं सत्य समोर येतं की तो या सगळ्या महिलांचा खून का करत होता, तेव्हा तुम्हीही पूर्णपणे शॉक व्हाल. मूवीमध्ये सस्पेन्स, सायकोलॉजिकल ट्रॉमा आणि सिरियल किलर इन्व्हेस्टिगेशन जबरदस्त दाखवले. प्रत्येक सीन नंतर वाटतं खरा गुन्हेगार कोण असेल, आणि क्लायमॅक्स म्हणाल तर जे रिव्हील होतं ना, त्यामुळे स्टोरी पूर्ण उलटी करून टाकतं. डार्क क्राईम थ्रिलर, सिरियल किलर मिस्ट्री आणि माइंड गेम टाईप मूवी आवडत असतील तर ही मूवी नक्की बघा. लिंक बायोमध्ये आहे आणि डायरेक्ट लिंक पाहिजे असेल तर ही रील मला शेअर करा. या मूवीचे नाव आणि बाकी डिटेल्स मी कमेंटमध्ये पिन केले आहे. सो गो अँड चेक. भेटूत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.